नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषण सत्रात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण 17 मे 2026च्या सर्वात कळीच्या आणि महत्त्वाच्या चालू घडामोडींचा आढावा घेणार आहोत. अजिबात वेळ न दवडता थेट मुद्द्याला हात घालूया. हे सत्र खास स्पर्धा परीक्षांच्या आणि अद्ययावत राहू इच्छिणाऱ्या प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून डिझाईन केलंय, जेणेकरून कमी वेळात अचूक आणि सुस्पष्ट माहिती आपल्याला मिळेल. तर आजची आपली रूपरेषा अगदी सोपी आणि सुटसुटीत असणार आहे. आपण सुरुवात करूया जागतिक स्तरावरील भूराजकारण आणि त्याचे आर्थिक परिणामांपासून. त्यानंतर राष्ट्रीय संरक्षण आणि काही महत्त्वाचे टप्पे पाहू. मग आपण राज्यांची धोरणं आणि नेतृत्वातील बदलांकडे वळू आणि शेवटी नेहमीप्रमाणे काही महत्त्वाची पुस्तके, तारखा आणि सामान्य ज्ञानावर नजर टाकू. चला तर मग थेट आपल्या पहिल्या थीममध्ये उडी घेऊया. ती म्हणजे भूराजकारण आणि त्याचे आर्थिक परिणाम. आजकाल जागतिक घडामोडी आणि आपली अर्थव्यवस्था या एकाच नाण्याच्या दोन बाजू कशा झाल्या आहेत हे आपण इथे पाहणार आहोत. यातली पहिली आणि खरंच खूप मोठी बातमी म्हणजे भारत आणि UAE यांच्यात झालेल्या तब्बल 40,000 कोटी रुपयांचा, म्हणजे जवळपास $5 अब्ज ऐतिहासिक करार. आता हा आकडाच इतका मोठा आहे की विचार करा याचा आवाका किती असेल. यातून धोरणात्मक तेलसाठे निर्माण करण्यावर आणि दीर्घकालीन गॅस पुरवठा सुनिश्चित करण्यावर भर दिला जाणार आहे. थोडक्यात सांगायचं तर पश्चिम आशियामध्ये शांतता राखण्यासाठी आणि आपल्या देशाची ऊर्जा सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी उचललेलं हे एक मास्टर स्ट्रोक पाऊल आहे. आता मघाशी आपण पश्चिम आशियाचा उल्लेख केलाच आहे, तर तिथल्या सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा दुसरा मुद्दा खूपच महत्त्वाचा ठरतो. तो म्हणजे भारत सागरी विमा पूल. नावावरूनच आपल्या लक्षात आलं असेल, हा उपक्रम म्हणजे भारतीय जहाजांसाठी आणि मालवाहू जहाजांसाठी एक प्रकारचं भक्कम सुरक्षा कवच आहे. जागतिक संघर्षाच्या काळात परदेशी विमा कंपन्यांवर अवलंबून राहण्याऐवजी आपल्या सागरी व्यापाराला युद्धाच्या जोखमींपासून थेट संरक्षण देणारी ही एक अत्यंत व्यावहारिक योजना आहे. आणि साहजिकच या सर्व जागतिक घडामोडींचा आणि तणावाचा थेट फटका कुठे बसतोय? तर आपल्या अर्थव्यवस्थेवर. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे परकीय चलन साठ्यावर प्रचंड ताण येत आहे. हे रोखण्यासाठीच सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. सोने आणि चांदीवरील आयात शुल्कात 6% थेट 15%पर्यंत. होय, तब्बल 9% भरघोस वाढ करण्यात आली आहे. व्यापार तूट आटोक्यात ठेवण्यासाठी उचललेलं हे एक अत्यंत आक्रमक पण गरजेचं पाऊल आहे. या सर्व जागतिक गदारोळात एक गोष्ट मात्र निश्चितपणे अधोरेखित होतीये, ती म्हणजे भारताची वाढती नेतृत्व क्षमता. म्हणूनच नवी दिल्लीत होणारा आगामी ब्रिक्स परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीचं यजमानपद भारताकडे आहे आणि त्याचे अध्यक्षपद आपले परराष्ट्रमंत्री S जयशंकर भूषवणार आहेत. जागतिक राजकारणात भारताचा वाढता दबदबा यातून स्पष्ट दिसतो. तर या जागतिक घडामोडींनंतर आता आपण आपल्या दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे वळूया, जिथे आपण देशांतर्गत प्रगती, राष्ट्रीय संरक्षण आणि काही ऐतिहासिक टप्पे पाहणार आहोत. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेलं हे एक खऱ्या अर्थाने मेगा पाऊल आहे. भारताचं पहिलं मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड तमिळनाडूच्या थुथुकुडीमध्ये उभारलं जातंय. यासाठी दक्षिण कोरियाच्या HDKSOE या कंपनीसोबत त्रिपक्षीय करार झालाय. आता तुम्ही विचार कराल याचा एवढा मोठा फायदा काय? तर मॅरिटाईम अमृतकाल विजन 2047 डोळ्यासमोर ठेवून भारताला जगातील अव्वल 5 जहाजबांधणी राष्ट्रांच्या पंक्तीत नेऊन बसवण्याचं हे एक महत्त्वाकांक्षी स्वप्न आहे. आणि आता एक अशी बातमी जी ऐकून प्रत्येकाची मान अभिमानाने उंचावेल. समुद्र प्रदक्षिणा ही मोहीम. या मोहिमेअंतर्गत आपले लष्कर, नौदल आणि हवाई दल अशा तिन्ही दलांमधील 10 महिला अधिकारी जगभ्रमंती करत आहेत. आणि तेही INSV त्रिवेणी या पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या जहाजावरून. अशी ही पहिलीच त्रिसेवा सर्व महिला जागतिक परिक्रमा आहे. हे खरोखरच प्रचंड प्रेरणादायी आहे. संरक्षण क्षेत्राचा विषय निघालाच आहे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील एका तारखेची नोंद नक्की घ्या. अमेरिकन सशस्त्र सेना दिवस. हा दिवस दरवर्षी मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी पाळला जातो. म्हणजे यावर्षी 2026मध्ये तो 16 मे रोजी साजरा झाला. या दिवशी तिथे सैन्य दलातील सर्व सेवारत जवानांचा सन्मान केला जातो. ठीक आहे, राष्ट्रीय स्तरावरून आता आपण आपला मोर्चा राज्यांकडे वळूया. या तिसऱ्या भागात आपण राज्यांची नवीन धोरणे आणि नेतृत्वात झालेले महत्त्वपूर्ण बदल पाहणार आहोत. समाज कल्याणाच्या दृष्टीने पंजाब सरकारने एक उत्तम पाऊल उचललं आहे. त्यांनी मेरी रसोई नावाची एक नवीन योजना सुरू केली आहे. याचा थेट फायदा कोणाला होणार?
तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत येणाऱ्या तब्बल 40 लाख गरजू आणि निळ्या रेशन कार्ड धारकांना. या योजनेअंतर्गत त्यांना दर 3 महिन्यांनी मोफत फूड किट दिलं जाईल. थोडक्यात सांगायचं तर वाढत्या महागाईत गरीब कुटुंबांच्या स्वयंपाकघराचा खर्च कमी करून त्यांना पोषण देण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आता या पुढच्या माहितीत एक अत्यंत रंजक गोष्ट दडलेली आहे. ती म्हणजे देशभरात झालेले मोठे राजकीय बदल. आपल्याला एकाच वेळी अनेक राज्यांमध्ये नवीन नेतृत्व पाहायला मिळते. विशेषतः केरळकडे लक्ष दिलं तर तिथे मुख्यमंत्रीपदी व्ही.डी. सतीसन यांची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी निवड झाली आहे. यासोबतच इतर राज्यांचे निकालही स्पष्ट झालेत. आसाममध्ये हेमंता बिस्वा सर्मा, तमिळनाडूमध्ये सी. जोसेफ विजय आणि पश्चिम बंगालमध्ये शुभेंदू अधिकारी यांनी राज्याचं नेतृत्व स्वीकारलंय. येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी ही यादी अगदी तोंडपाठ असलीच पाहिजे. प्रादेशिक संस्कृतीच्या बाबतीत एक छोटी पण महत्त्वाची अपडेट. यावर्षीच्या कनकगिरी उत्सव 2026चं आयोजन कर्नाटक राज्यामध्ये करण्यात आलंय. हे लक्षात ठेवण्यासाठी एक अगदी सोपी युक्ती सांगतो. क वरून कनकगिरी आणि क वरून कर्नाटक. बस इतकं साधं लॉजिक लावलं तरी हा मुद्दा कायमस्वरूपी सहज लक्षात राहील. चला, आता आपण आजच्या सत्राच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. इथे आपण काही अत्यंत महत्त्वाची पुस्तके, तारखा आणि परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेलं सामान्य ज्ञान झटपट पाहून घेऊया. विज्ञान क्षेत्रातून आपल्यासाठी एक अत्यंत अभिमानास्पद बातमी आहे. प्रसिद्ध शास्त्रज्ञ कुलजीत कौर मार्हास यांनी एक नवा इतिहास रचला आहे. 2026 साठी द मेटेऑरिकल सोसायटीच्या फेलो म्हणून निवड झालेल्या त्या पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ ठरल्या आहेत. विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात भारतीय महिलांची झेप किती मोठी आहे हेच यातून सिद्ध होतं. साहित्याकडे वळायचं झालं तर नुकतीच प्रकाशित झालेली 2 रंजक पुस्तकं सध्या चांगलीच चर्चेत आहेत. द बेंच, द बार, द बिजारे आणि द लॉफुल अँड दी ऑफुल. ही दोन्ही पुस्तकं तुषार मेहता यांनी लिहिली आहेत. कोर्टरूममधील गंभीर वातावरण आपण नेहमीच पाहतो, पण त्यापलीकडे जाऊन न्यायव्यवस्थेतील काही भन्नाट किस्से आणि विनोद त्यांनी या पुस्तकांमधून अतिशय उत्तम प्रकारे मांडली आहेत. नक्की वाचावीत अशी ही पुस्तके आहेत. आता परीक्षांच्या दृष्टिकोनातून मे महिन्यातील काही अत्यंत महत्त्वाच्या तारखांशी आपण एक उजळणी करूया. 1 मे आपण कामगार दिवस म्हणून पाळतो. 3 मेला पत्रकार स्वातंत्र्य दिवस असतो. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस आणि मगाशीच पाहिल्याप्रमाणे 16 मे सशस्त्र सेना दिवस. आणि विशेष लक्षात ठेवा आजची तारीख 17 मे हा दिवस जागतिक दूरसंचार दिवस म्हणून पाळला जातो आणि सोबतच तो जागतिक उच्च रक्तदाब दिवस म्हणूनही ओळखला जातो. आणि आता या सत्राच्या शेवटी तुमच्या सर्वांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. महिलांची सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी नुकतंच सिंगापिन नावाचे एक विशेष दल स्थापन करण्यात आलं आहे. तर हे दल नेमके कोणत्या राज्याने सुरू केले? पर्याय आहेत आसाम, पश्चिम बंगाल, पुदुचेरी की तमिळनाडू. स्वतः शोधलेली माहिती जास्त काळ लक्षात राहते, त्यामुळे याचं उत्तर स्वतः शोधण्याचा नक्की प्रयत्न करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच सविस्तर आणि अचूक माहितीसह आपण पुन्हा लवकरच भेटूया.